आता नाना बांधा बसतोय काय? नाना बांधावा बसणार नाही. नाना जेव्हा मरल तेव्हाच बांधावा बसेल. करा 90 लाख रुपये ते देणार, पण आम्हाला तो बैल एकांना, कारण तो बैल जसा आमच्या दावणीला आला आहे आणि हलकी ज्या खेळाचे एकच नंबर आहे वासरू. मग त्याला सांगितलं तुझा बैल तिकडेच बांधून ठेव, जिथे त्या दिशेला गावशील त्या दिवशी तुला मी, आणि माझ्या 6 नंबरातल्या बैलानं मारला त्याला, त्यामुळे माझा आनंद आहे. मी तो आता त्याच्याकडे मरेपर्यंत धावण्यात राहिला तरी काय सुखदुःख नाही. माणसानं मला तेजाला 40,000 रुपये वायदे मागले. त्याची गाडी मारल्यामुळे तो लयच आनंद आहे, सगळी खुश आहे त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला म्हणजे बैलासाठी का वासरानं वासरवाल्यानं आम्हाला वायदे मागली होती. मित्रांनो, पाचवडचं मैदान आणि घरचं मैदान असल्यासारखं, म्हणजे घरचंच मैदान मित्रांनो. आणि ह्या भागातलं मैदान असलं की नानाची किंवा अजय शेठची 1-2 गाडी तरी फायनल राहते. आज पण 2 गाड्या फायनल राहिल्या आणि 1 नंबर. मला वाटत नाही की एक 10 मैदानात मला वाटतं एखादं मैदान वाया गेलं असेल एका नंबरातलं. आता कंटिन्यू ह्या मैदानावर 1 नंबर आहे. इथल्या म्हणजे लक आहे. मी प्रत्येक वेळा म्हणत असतो की अजय शेठला इतर लक आहे. आणि आज सुद्धा 1 नंबर केला. आज कसं नियोजन नाना, कसं बाबा वासरू आज मला वाटते पहिल्यांदाच मी तर बघतोय त्याला. नाही वासरू पहिलंच फायनल आहे त्याचं. असं क्वार्टरला 2 ठिकाण राहिले ते. त्याचं 8 मैदान झाले, तिला 5 ते 6 झाले ती मैदान. आणि सावकार बरंच पहिले एक झालं तर दुसरं आता दुसरे सावकार बरंच केले मैदानात. क्वार्टरला सावकार बरंच राहिले होतं ना, आज बी त्यानं इथे 1 नंबर सावकार बरंच म्हणजे त्या दिवशी सावकार बरोबर थोडंसं गंडलं होतं तिथं. आज त्याचा सगळं भरून काढलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजय शेठ अनेक बैल आपण मोठ्या मोठ्या किमतीची घेतली बघा. म्हणजे मी प्रत्येक वेळा म्हणत असतो की 10 लाखाचं पण पळत नाही, पण 10,000चं पळत. म्हणजे ही डोक्यात तुमच्या पळायसाठीच घेतलं, कशासाठी घेतलं? नाही, गाड्यासाठी घेतलं होतं. चैत्रातलं गाडा असते तर गाड्याच्या पुढे म्हणजे खेळायसाठी घेतलं होतं. डपड्यावर चांगला खेळतो कोण, खेळायसाठी घेतला होता. पण फेरा टाकल्यावर चांगला पळाला. चांगला म्हणजे चांगलाच पळाला फेरा. डोक्यात नियोजन टॉपचं करायचं आलं मग. हो, नाही आता तेजात 2 वेळा सावकरमध्ये पळाला, एकदा तेजात. 4थं 5वं मैदान आहे, पण चांगल्या बैलात पळाल्या. ना काय हो, म्हणजे पळायची गती आता अनेक ठिकाणं खरेदी केली आपण, हे झालं. पण ही कोणी वेगळा पळतोय. कसं आहे, जो माणूस असा आहे की अजय शेठ कोणाला रुतत नाही कधीच. कोणी कधी कोणा काय जरी बोललं तरी काय करत नाही, म्हणजे असं कोणालाच कधी उलटा शब्द बोलत नाही. आणि त्या माणसाला पहिल्यापासून खानदानी हवस आहे. आज म्हणूनच तर सगळ्यांना म्हणलं भाऊ आपल्याला व्हिडिओ बैल आहे ते आपली पळायची नाटा भरवायचा, मग डायरेक्ट त्यांनी मैदान पुकारलं. मग ती खुल्या मानाने करतात, त्यामुळे त्यांना वस्तू हे लागतेच. म्हणजे भरपूर संघर्ष करायला लागतोय काय काय लोकांना. म्हणजे घ्यायचं पण मला वाटतं तुम्ही आतापर्यंत खरेदी किती केल्या म्हणजे त्याला माप नाही. लय खरेदी केल्या आल्यापासून. मला वाटतं ह्या 2 वर्षात भरपूर खरेदी झाली. हा, झाले भरपूर खरेदी झाली ते. पण शक्यतो तुमच्या डोक्यात एक असतं की वासरं घ्यायची, ही लय डोक्यात असतं की तुम्ही बैल पण घेऊन बघितली. पण माझ्या डोक्यात आहे की तुम्ही बैल कमीच घेतली ती. तर बैल म्हणल्यावर तेजात तेवढा घेतला होता. बैल नाही तेच घेतली, वासरच घेतलेली. वासराच कसं आपल्याला घडवता पण येते पुढं परत. तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने पब्लिक तर पब्लिक असं तयार करू शकतो आपण वासरं. हो, आता तेजा पण आपला आतलाच होता. हे काय खेळायलाच घेतलो, ही पण आता बाहेरनं पळतो, 2 एखादी बाहेरनं पळतो खोंड. निवांत बसला म्हणून शांत आहे बरं का ना, एकदम असं वासरू काय म्हणजे काय शांत आहे. असं दावणी लय शांत आहे वासरू. पण आज ज्यानं आपलं सगळ्याचं मन जिंकलं आणि ज्यानं आम्हाला आपलं म्हणजे सहज एक जणाला आपलं, मी तेजाला असंच पायऱ्याला फोन केला होता पोराने, मी नाही पोराने केला होता. त्या माणसानं मला तेजाला 40,000 रुपये वायदे मागले. त्याची गाडी मारल्यामुळे तो लय त्याचा आनंद आहे, सगळी खुश आहे त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला म्हणजे बैलासाठी का वासरवाल्यानं आम्हाला वायदे मागली होती. मित्रांनो काय झालंय माहितीये का, अजय शेठ माणूस असा आहे की कुणाला कधी अडवून पैसे घेत नाही. अजय शेठ देतो खुल्या मानानं, पण तोच परत अजय शेठ गाडी पळाली की नाही की तोच परत अजय शेठ वर फडी काढून उभा राहतो. म्हणजे अजय शेठ ज्याला वर काढेल तो त्यांच्या फडी काढून उभा राहतो. म्हणजे माणसाची नीतीत लगे बदल होतो. म्हणजे मित्रांनो बघा, आदतनं नानाला वायदी मागितली ही लय मोठी गोष्ट. नाही मागितले. मला वाटतं कुठलं सोनं 50-50लाच मला वाटतं फोन केला होता पोरांनी. तर सरळ म्हणतात, आणि कुठल्या बैलाला नाव सांगितलं तेजा म्हटलं 40,000 मग द्यावं लागतं. 40,000 मारा मोबाईल देतो, फोन देतो तुम्हाला. म्हणजे मित्रांनो, म्हणजे नाना काय सांगताल या विषयावर, म्हणजे वायदी या विषयावर काय म्हणतात?
वायदी आहे की नाही आता कसं आहे माहिती आहे काही माणसं बैलवाले घेतले प्रश्न ज्याचा त्याच्या इच्छेचा प्रश्न आपण कोणाकडून वायदी घेत नाही. पण माणसाला काय होतं ज्याला आपण फुकट बैल दिलाय की नाही तो आमच्या टांगडं वर केल्याशिवाय राहत नाही याची म्हणजे आम्हाला कळून चुकलेलं आहे. बरं नाना आता मला सांगा आजचं तुम्हाला वाटत होतं की बाबा आजचं जे तुम्ही खाली जाताना म्हणाला की आजी शेटला 1 नंबर करणार आज? नाही आमच्या सगळ्या चिक्यावर फोकस होता सगळ्याचा हे वासरू कारण पळून बी गेलं होतं आणि माणसाला पहिल्यांदा 3 फेर आहेत त्याला असं आणि चिक्याचा किती झाला आज? चिक्याचा 3 झाला. चिक्याचा 3 आणि ह्याचा 1 म्हणजे तुम्हाला सगळा फोकस चिक्या 1 नंबर करून ह्याच्या होता. काय झालं सीमेला खाली पुढून येताना सुटून गेलो होतं 2-2.5 किलोमीटर पळून गेलो होतं. परत आणून परत सीमेला सोडले परत. म्हणजे मला वाटतंय असं शांत आहे पण ज्यावेळेस झोपायला जायला तेव्हा वासरले येडा पण पाणी करून नेले गेले येड आहे त्याचं पाणी करताना मग जाऊन जाग्यावर म्हणलं तर गुडकं टिकून बसतं आणि हलकी ज्या खेळाचे 1च नंबर आहे वासरू. खेळायसाठी घेतलेलं कोंड आपलं सहज काय झालं चिके एकटा येत नाही गाडीत मग त्याला आणलं होतं म्हणजे त्याला घोड्याबरोबर झोपलं पहिला फेरा कमी पळालं आणि म्हणजे पोरं सगळे म्हणजे अजून एक फेरा काढतो दुसऱ्या फेऱ्याला लई पळालं मग त्याला म्हणलं याला काढू मैदानावर. नाना मला वाटतं की चिक्याचा भाव असले सक्का भाव असल्याने दिसतो नाही. हो हो बघा, प्युअर गावरान चेहरा प्युअर बिरा- खिल्लार बैल आहेत हा, pure दोन्ही प्युअर खिल्लार आहे ते. आणि मला वाटतं ही गाजरे तोंडाला गाजरे नाही बैल म्हणजे प्युअर देशी मध्येच आहे ती. पण त्वचा लय त्याची अशी मऊ आहे. त्या रतिबा आता आमच्या जे रतिबा आहे ना समृद्धी कॅटेल त्या रतिबामुळे बैल जे अंगावर जर हात फिरवलं तर रेशमागतच हात तुम्हाला लागणार सगळं. ते रतिबा आता कंटिन्यू आमच्या सगळ्या बैला कुठल्याही बैलाच्या अंगावर तुम्ही हात फिरवा बैलाच्या अंगावर केस सुद्धा राहणार ना सगळे रतिबामध्ये केस निघून जाते चकमक शायनिंग ऑटोमॅटिक अंगावी. आणि बैल गतीचं पण म्हणजे मला वाटतंय असं ना तुमच्यापाशी असं एक पण हे नाही की म्हणजे तुम्ही जे खिलार बैल लाभली तुम्हाला माझं म्हणणं आतापर्यंत तुम्ही म्हैसुरी बघितली असतील ही असतील पण तुमच्या दावणीला खिलार बैल वाया नाही गेला. नाही अजून आमच्या दावणीला कुठलाच बैल खेळायला गेला नाही म्हैसूर म्हणजे जेवढे आम्ही भावनीने आम्ही घेतलेली बैल त्यातलं एक असं वाया गेलं नाही आणि आम्ही जर वाया गेलं तर असं कुठं कुणाला फसवून विकत नाही डायरेक्ट बाजारात न्यायचं मग ती 10 लाखाच असू द्या तिथं 6-50 आलं तरी देऊन पण असं कोणाला फसवत नाही. पण ना एक आहे बरं का जो पळेल त्यालाच किंमत आहे तुम्ही बघा ह्या क्षेत्रात. ना आता जो गुलालात जो राहील त्यालाच किंमत आहे जो गुलालात नाही राहिला त्याला किंमत नाही. आता लोकांनी काय वाटतं माहिती आहे काय माणसं म्हणते ती नानाला वायदी कशी मागा तुम्हाला आपल्याला म्हणतात पैरं करा हे करा पण त्यावेळेला जर आपण ज्याला म्हणलं ना अशाच पैसे मागते त्यांना खरं वाटत नाही. पण माझ्या स्वतःच्या बैलालाच मला वायदी मागितली माणसाने आणि वायदी बरीच ठिकाणी देऊन सुद्धा मी पैरं केलं आम्ही भावने आम्ही कोणाला सांगत नाही वायदी दिली म्हणून आम्ही गपचूप का तर आमच्या नावासाठी आम्ही करतो. अजय शेट नाना गाडी असल्यानंतर म्हणजे एक वेगळा आधार आहे मला वाटते. काय वाटतं मला म्हणजे जी गोष्ट आता तुम्ही चिक्याची गाडी दुसऱ्या आणायला लावली नानाला ह्या चिक्याची गाडी आणायला लावली नाही काय झालं त्यात नानाने पुरी टीमच तयार केली आहे. म्हणजे सनी आहे मुशरीफ आहे अर्जुन आहे म्हणजे आहे ते म्हणजे जर 2 गाड्या लागल्या तर कोण ना कोण आपलं होतं बसतं. तुम्हाला काय वाटत होतं नानाची गाडी 1 नंबर करेल का चिक्या बारका चिक्या 1 नंबर करेल का मोठा चिक्या 1 नंबर? नाही कोण गेला होता सुटून त्यामुळे वाटत होतं चिक्या 1 नंबर करेल मोठा चिक्या. पण पहिली वेळ तिथं पहिली वेळ म्हणजे 3 फेरं पडलेत त्याला आणि सीमेला 2-2.5 किलोमीटर पळून गेला होता. म्हणजे एवढं पळून जाऊन पण त्यानं धावून दिलं. जाऊन दिलं नाना हे बैलगाडी क्षेत्र आहे अनेक लोकांना वाटतं की नानाकडं बैल आहे ते भरपूर नानाची ओळख आहे नानाची हवा आहे नानाला कोण मागते वायदी? भरपूर आहे ती वायदी मागणारी फक्त कसं आहे माहिती आहे का सगळं पडे त्याच्यात पण फक्त डायरेक्ट एक जणाने मला पोरग्याला म्हणला नानाला सांग एवढे पैसे आम्हाला पाहिजेत म्हणून मग त्याला सांगितलं तुझा बैल तिकडेच बांधून ठेव जिथे त्या दिशेला गावशील त्या दिवशी तुला मी आणि माझ्या 6 नंबरातल्या बैलानं मारला त्याला त्यामुळे माझा आनंद आहे मी तो आता त्याच्याकडे मरेपर्यंत धावण्यात राहिलं तरी काही सुखदुख नाही. बैल किती 1,11,000चा खोंडा आहे. बर पण एक नाना एक म्हण आहे पळणारा 1,000चा आहे का 1 लाखाचा नाही सांगू शकत पण जर नसला पळला तर 10 लाखाचा असून त्याचा किंमत त्याला काय फायदा नाही. नाही बरोबर आहे जर आता बैल पळाल तर तुमच्या दावण्याला बैल जर बोलायला तर राहिला तरी किंमत आहे तुम्हाला नाही तर परत किंमत नाही तुम्हाला. म्हणजे आता सगळीकडेच झाले ते परत त्याच्याकडे फोन ती त्याकडे फोन टोला टोलवी चालू होती. आता आज किती बैल आणली ती आपली? 5 आणली आज किती गाडी राहिली? 2 राहिल्या गाड्या 2 राहिल्या गाड्या. हा आणि तेजाची गाडी नाना तेजाची गाडी सुद्धा लागत होती काय अडचण नक्की? नाही काय झालं वासरू एकारात आलं
सापती जरा वासरा सुटल्यामुळे वासरा सापती लागली पायात ना त्यामुळे वासराला पायात ना चपकत पळाला. त्यांना बोलत बोलत तुम्ही म्हणला की ते जगात दावणीला राहिला तर चालते, त्याच्यावर तुमचं लय प्रेम आहे, म्हणजे तुमच्या भावांचं दोघांचं पण. नक्की का, त्याचं कारण काय? त्याच्या तुम्हाला सांगतो, एक जणांना आता सुद्धा भावलानं आम्हाला ते अजून त्यानं सांगितले, कधीही भावलानं मला सांगितले फोन करा, 90 लाख रुपये ते देणार. पण आम्हाला तो बैल एकांना, कारण तो बैल जसा आमच्या दावणीला आला आहे तिथनं दोघाचं सोन्यानं पिवळं झाले, त्यामुळे आम्ही त्याचे लक्ष देत नाही. आणि तो हारला तरी आम्ही सुखदुःख नसतं आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. जिंकला तरी खुश असते आणि हारला तरी खुश असते त्याला. मला सांगा, एखादा बैल असा असतो की आपलं दावणी सोनं करतो. हो ते ज्यालापासून आपलं चांगलं चाललंय, रुटीन चाललंय चांगली. आता पुढचं मैदान कधी टाकतंय? अजून एक मैदान आहे मला कळलं, 29ला 19ला मैदान. काय आजच्या मैदानात एक वेगळं आपण पण म्हणजे कोणा अन्याय नाही वगैरे का? कुणा अन्याय नाही झाला, कुणाचा वाद नाही झाला, एकदम व्यवस्थित मैदान झालं. ना मला सांगा, अजय शेट म्हणजे आजपर्यंत कधी चिडून खेळणारा माणूस नाही, कधी म्हणजे मी बघितलं पण निकालाकडे पण जात नाही भांडायची माणूस. कधीच जात नाही. त्यांना आमच्या दोघांचा स्वभाव असा आहे, दिला निकाल तर ठीक, नाही दिला तर आपली भरायचं बैलन जायचं, पुढच्या आट्यात बघू. मग तो किती मोठा असला नाही, बारकी की जरी आमच्या गाड्यात असलं की नाही तरी आम्ही त्याच गटात गाडी घालतो. मग आम्हाला मारलं तरी काय सुखदुःख वाटत नाही, पण जोवर त्याचा पिच्छा सोडत नाही तोवर त्या गटातच खेळणार आम्ही. पण ना तुम्ही ह्या वासराकडे बघितलं की वेगळं पण वाटतंय तुम्हाला. म्हणजे बघा, आता शांत बसलाय, वास्तू एकदम शांत आहे. म्हणजे असं आज मला सांगा, तिसरा फेरा त्याचा पहिल्यांदा आणि 2-2.5 किलोमीटर पळून गेले. वासरात म्हणजे कसं पारा आहे वासराला चांगला आहे. तर तुम्ही ते आता चैत्रात बघा, तुमच्या हाली गेल्याला कसं खेळतो वासरं तेवढं बघा. म्हणजे देवाच्या कार्यक्रमात खेळायला एक प्रकारे घेतलंय त्याला, आणि एक प्रकारे देवानं आशीर्वाद दिला. देवानंच आशीर्वाद दिला. आता त्याला तुम्ही किती पण एक नंबरात पोहोचू आता, 1 नंबरला गेला, आज तुम्ही 1 नंबरात गेला, त्याला म्हणजे अनेक म्हणजे काय प्रत्येक कार्यक्रमात खेळू ना. देवाच्या कार्यक्रमात असणारच तू, ज्या कामाला घेतलाय ते थोडंफार पण काम करणारच. महत्वाची गोष्ट गाड्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे परंपरेप्रमाणे ती तुमच्या कलडोनमध्ये किंवा ह्या भागात चाललं म्हणजे प्रमाणाने. मी तर म्हणतो देवाचा आशीर्वाद आहे. चला मित्रांनो, नानाची मुलाखत, अनेक लोक म्हणजे नानाची मुलाखत घ्या, पण नानाचं म्हणणं असतं की बाबा मोकळ्यात मुलाखत कशाला. पण ज्यावेळेस नाना तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं, बाबा एखादं म्हणजे हे झालं, त्या मैदानात तुम्ही काय ना काय घडवता. नाही, आमच्याकडे कसं आहे, आम्ही आता शेवटी आता किती गेलं तर आम्ही घरचं कुंभारच आहे, त्यामुळे आम्ही हातानंच घडवू शकतो वस्तू. आणि वस्तू घडते त्याच आमच्याकडे. मध्ये काय लोकांना वाटलं आता नाना बांधा बसतोय काय. नाना बांधावं बसणारा नाही, नाना जेव्हा मरल तेव्हाच बांधावं बसेल. आणि असा हे देव मागाय त्यावर मी हटत नाही कोणाला. कालच मी त्यांना म्हणलं, मला भाऊ एक वस्तू घ्यायची आहे, जा तिथे घ्या, आणि मला सांगितलं त्या माणसाचा अकाउंट नंबर घेऊन पाठवा, कितीला घेतोय काय ती सुद्धा विचारलं नाही. ही विश्वास आहे. हो. चला मित्रांनो, खूप दिवसातनं नानाची मुलाखत घेतली, आणि नानाच्या म्हणजे अजून कोणाला माहीत पण नसेल मित्रांनो, चिक्या म्हणजे अंधारातला वासरू आहे, पण त्यानं की आणि घरच्या मैदानावर, घरच्या पिचवर एक तुम्ही इकडं हिंदकेसरी मैदानावर राहिल्यावर जेवढं सुख आहे तेवढं घरच्या मैदानावर राहिल्यानंतर सुख आहे. हो, गावचं मैदान आहे, गावच्या मैदानावर एक लक आहे तुम्हाला. लक आहे गावच्या मैदानावर, आम्हाला पण लक आहे, तेजाला पण आहे. जर आज पण ती जर सापती सुटल्यामुळे वासराची, नाहीतर ती पण गाडी राहिली असते. भरून काढली दोघांनी. कसं म्हणजे 1 नंबर करून तिथं हे केली. हो, तेजेची कसर या दोघांनी काढली भरून. चला, धन्यवाद.